नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून वाद अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र समोर येत आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील रिक्षा व टॅक्सी चालकांवर मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला काही संघटनांकडून विरोध होत असून सुमारे 14 लाख रिक्षा चालकांनी 4 मे पासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत रिक्षा चालकांना इशारा दिलाय. गिदाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. तसेच मराठी भाषा न येणाऱ्या चालकांना परवाने कसे देण्यात आले याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येणं आवश्यक आहे. मराठी येत नसेल तर परवाना रद्द करावा अशी ठाम भूमिका जाधव यांनी मांडली आहे. दरम्यान या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलं असून आगामी दिवसात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मराठी परमिट असलेल्या लोकांच्या रिक्षा आहेत, त्यामुळे आम्हाला अशा गिदड धमक्या देऊ नका. ज्या दिवशी तुम्ही संपावर जाल त्या दिवशी आम्ही रस्त्यावर असू. लोक रस्त्यावर उभे राहणार नाहीत. लोकांना मदत करण्याचं पूर्ण काम आमच्याकडनं केलं जाईल. वेळ प्रसंगी आमच्या गाड्यांना लोकांना घरपर्यंत सोडू. पण तुम्ही जर आम्हाला संपाच्या धमका देणार असतील तर त्या संपानंतर देखील तुमच्या रिक्षा रस्त्याला उतरून देणार नाही, खात्रीने आम्ही तुम्हाला सांगतो. ज्या रिक्षा चालकांना मराठी येत नाही त्या रिक्षा चालकांची ताबडतोब त्यांचे लायसन्स परमिट रद्द करावेत आणि या अशा न मराठी बोलता येणाऱ्या लोकांना ज्या अधिकाऱ्यांनी लायसन आणि परमिट दिलेत त्यांच्यावर देखील तात्काळ कारवाई